महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असताना शिर्डीत देखील सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। शिर्डी शहरात भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने देखील विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शिर्डीतील उर्दू हायस्कूल येथे शालेय विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले। शिर्डी नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका यांसह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते व तरुणांची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या उपस्थितीतील साईभक्त हाजी अब्दुल बाबा समाधीस्थळी चादर चढवत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। तसेच साईबाबा मंदिरात देखील प्रार्थना करण्यात आली। हमारे नेता नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहब, इनका जन्मदिन और इस जन्मदिन के मौके पर आज हमारे उर्दू हाई स्कूल के सभी बच्चों का जो इस्तकबाल भी किया गया और शालेय साहित्य वाटप करने में आया है। खऱ्या अर्थाने आज नामदार साहेबांचं खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। उर्दू हायस्कूल या शाळेसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजाता विखे पाटील साहेब यांनी वेळोवेळी आपोआप प्रयत्न करून ग्रँड असेल किंवा शाळेसाठी लागणारी वेगवेगळी मदत असेल हे प्रत्येक वेळेस या उर्दू हायस्कूलसाठी त्यांनी देण्याचा खूप केलेला आहे। जसं उर्दू हायस्कूलसाठी 10 लाख रुपये मागच्या पंचवार्षिकला नामदार साहेबांनी दिले होते, तसेच ग्रँड असेल उर्दू शाळेसाठी त्यावेळेस पण मदत केलेली आहे। खऱ्या अर्थाने नामदार साहेब या उर्दू शाळेचे फाउंडेशन म्हणजे म्हणून आज ही उर्दू शाळा जी उभी आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मदत असल्याने आणि त्यांच्या आपल्यावर आशीर्वाद असल्याने ही उर्दू शाळा आज उभी राहिली। त्याच पाठोपाठ आमचे ज्येष्ठ उर्दू हायस्कूल ट्रस्टचे जेवढे ट्रस्टी हाजी नसीर भाई दारवाले, शौकत भाई सय्यद, हाजी शमशू भाई, तसेच गनीभाई, सर्वच या ज्येष्ठांनी खूप मेहनत करून या उर्दू शाळेसाठी खूप अहोरात्र प्रयत्न करून आज ही शाळा उभी केली। त्यांचे देखील मी खूप आभार मानतो की आज या पोरांना या मुलांना या ठिकाणी शिक्षण घेता येते आणि आमचे सारखे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही पण आपली शाळा आहे, आपल्या शिर्डी शहराच्या भागातील आहे, आपण ज्या भागात राहतो त्या शाळेत शाळा उभी आहे याचा अभिमान म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो। तर याचा खूप सार्थ अभिमान वाटतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मी परत एकदा आमच्या सर्व जाम मस्जिद ट्रस्ट, उर्दू हायस्कूल ट्रस्ट आणि सुजय एकता युवा मंच यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि माझे दोन आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय लोकनेते, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर आपले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि साहेबांचा वाढदिवस संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहानं आणि जोमाने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे। त्याचबरोबर आपल्या शिर्डी शहरामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी अब्दुल्ला बाबा यांच्याकडे आम्ही चादर अर्पण करून त्याचबरोबर साईबाबांकडे सुद्धा आम्ही साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। माझ्या समवेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष हाजी गनीभाई पठाण, त्याचबरोबर आमचे युवा कार्यकर्ते आदमभाई सय्यद, स्वीकृत नगरसेवक आमचे ज्यांची आत्ताच निवड झाली अब्रारभाई शेख, गफ्फारभाई पठाण आणि सगळेच कार्यकर्ते अल्पसंख्याक मोर्चाचे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीनं आम्ही नामदार साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी साईबाबा आणि अब्दुल बाबांकडे आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना देखील 12 वर्ष पंतप्रधानपदी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यांचा सुद्धा या कार्यकाळानिमित्त पूर्ण देशभर उपक्रम साजरे केले जात आहेत। त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे।
राज्याचे जलसंपदा मंत्री व आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा शिर्डी शहर व जिल्हा कमिटीतर्फे आज आम्ही इकडे जमलो होतो. साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही इकडे प्रार्थना केली. साहेब दीर्घ आयुष्य आणि साहेब पूर्ण शतायुषी व्हावा अशी बाबाजींनी प्रार्थना केली आणि अब्दुल बाबाजींनी आम्ही सादर चढवलेली आहे. या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रऊफभाई शेख व शिर्डी शहर अध्यक्ष हाजी गनीफ साहेब, गफ्फरभाई, आदमभाई व सर्व शरीफभाई इतर मान्यवर सर्वांच्या उपस्थितीत अल्पसंख्याकचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.